मेनोपॉज मेनोपॉज म्हणजे फक्त पाळी बंद होणे इतकंच आहे का? तर नाही. मेनोपॉजमध्ये स्त्रियांच्या शरीरात असंख्य बदल घडत असतात. ह्याची कल्पना स्त्रियांना नसते. अचानक माझं वजन का वाढायला लागलंय? अचानक नाईट स्वेट्स येत आहेत. अचानक रेस्टलेसनेस होत आहे. डिझीनेस होत आहे. हातपाय दुखायला लागले, फॉरगेटफुलनेस होत आहे, झोप का कमी लागत आहे, हॉट फ्लॅशेस का येत आहेत, ह्यासारखे असंख्य कंप्लेंट्स स्त्रियांच्या मनात येत असतात. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या इंगोले. आज आपण मेनोपॉज बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? या दरम्यान शरीरात नेमके काय बदल होतात? ह्याची कोणती सिम्प्टम्स असतात? शारीरिक सिम्प्टम्स कोणती असतात? मानसिक कुठले बदल होतात? आणि मेनोपॉजसाठी शारीरिक आणि मानसिकरित्या आपण काय तयारी करायला हवी? तर स्त्रियांच्या आयुष्यातील मासिक पाळी सुरू होणे आणि मासिक पाळी बंद होणे हे दोन्ही अगदी चॅलेंजिंग फेजेस आहेत. परंतु मासिक पाळी सुरू होताना त्याबद्दल आपल्याला पुरेशी कल्पना दिली जाते. कारण ह्या वयातून आपल्या मावशी, आत्या, आई, बहिणी गेलेल्या असतात. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असते. परंतु मेनोपॉजबद्दल तितकीशी माहिती कुणालाही नाही. ह्या काळात नेमके कुठले बदल होतात? ह्या काळामध्ये आपण काय काळजी घ्यायला हवी? ह्याबद्दल स्त्रिया कन्फ्यूज असतात. तर ह्या काळात नेमके शरीरामध्ये कुठले बदल होतात? तर मेनोपॉजमध्ये आपले ओव्हरीज श्रिंक व्हायला लागतात. आपल्या गर्भाशयाचा आकार कमी व्हायला लागतो. व्हजायनल पार्ट श्रिंक व्हायला लागतो. हे बदल साधारणतः होत असतात. तसेच पाळी जाण्याआधी म्हणजे मेनोपॉजच्या आधी पिरियड्स इर्रेग्युलर होणे किंवा पिरियड्स डिले होणे, ब्लीडिंग स्कॅन्टी होणे किंवा खूप हेवी ब्लीडिंग होणे ह्यासारख्या कंप्लेंट्स जाणवत असतात. पिरियड्स जाण्याआधीचा म्हणजे पिरियड्स जाण्याच्या 2 ते 3 वर्ष आधीचा जो काळ असतो त्याला आपण पेरिमेनोपॉजल पिरियड म्हणतो. ह्या पिरियडमध्ये देखील ही लक्षणे जाणवत असतात. आणि पिरियड्स जाऊन 1 वर्ष झाली म्हणजे जर एखाद्या स्त्रीला 1 वर्ष सतत पिरियड आला नाही तर त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. आणि पिरियड्स गेल्यानंतरचा जो काळ असतो म्हणजे मेनोपॉज नंतरचा जो वेळ असतो त्याला आपण पोस्ट मेनोपॉजल पिरियड असं म्हणतो. आता ह्या वयात नेमके कुठले बदल होतात? तर पेरिमेनोपॉजल एज ग्रुपमध्ये काय सिम्प्टम्स जाणवतात? कारण आपल्या शरीरातील इस्ट्रोजन नावाचा हार्मोन हा हळू कमी व्हायला लागतो. त्यामुळे हे सगळे सिम्प्टम्स आपल्याला जाणवत असतात. आता ह्यामध्ये शरीरात नेमके कोणते बदल होतात? तर युटरस, व्हजायनल पार्ट, ओव्हरीज हे श्रिंक व्हायला लागतात. त्यामुळे ओव्हरीजमधून येणारे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स कमी होतात आणि त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतात. त्याचबरोबर युटरसचा जो सपोर्ट असतो, जे बंद असतात ते शिथिल व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम हा मूत्रमार्गावर होतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागणे किंवा अत्याधिक वेगाने लघवीला जावं लागणे, खोकताना, शिंकताना लघवी होणे, लघवीला जळजळ होणे ह्यासारख्या कंप्लेंट्स दिसून येतात. तसेच जसं-जसं आपलं वय वाढतं तसं-तसं आपलं कॅल्शियम कमी होतं आणि त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, हाडं ठिसूळ होणे, स्पॉन्डिलायसिस ह्यासारखे त्रास सुरू होतात. तसेच हॉट फ्लशेस जाणवतात म्हणजे अगदीच पंख्याखाली बसलेलं असताना देखील खूप दरदरून घाम येणे, रात्री देखील झोपेतून जाग येईल इतका अचानक घाम येणे, गरम थंड हवा सहन न होणे ह्यासारख्या कंप्लेंट्स जाणवतात. त्याचबरोबर चेहऱ्यावर लव येणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, केस पातळ होणे ह्यासारख्या कंप्लेंट्स जाणवतात. कधी-कधी हृदयाशी संबंधित आजार देखील होऊ शकतात. तसेच ओबेसिटी म्हणजे पोटाचा लठ्ठपणा, हा कमरेचा घेर वाढतो, हा देखील कंप्लेंट्स येत असतात. शारीरिक कमजोरी जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, पचनशक्ती कमी होणे, त्यामुळे ॲसिडिटी, ब्लॉटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन ह्यासारखे त्रास जाणवणे, इन्सोम्निया म्हणजे झोप न लागणे, हे त्रास आपल्याला उद्भवत असतात. भावनिक अस्थिरता म्हणजेच इमोशनल डिस्टर्बन्सेस हे सुद्धा मेनोपॉजचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. ह्यामध्ये स्त्रीला नेमका तिच्याच भावनांचा हिंदोळा कळत नाही. ती आताच प्रसन्न, स्थिरचित्त असते आणि अगदी काही मिनिटात रडायला लागते, रागवायला लागते, चिडायला लागते. मनात असंख्य विचार दाटतात आणि त्यामुळे मनावर एक दडपण येते आणि ह्या सगळ्यांमुळे मुलांकडून "आई तू फार चिडचिड झाली आहेस गं" किंवा मिस्टरांकडून "तुला तर काही सांगायलाच परवडत नाही, तू फार राग-राग करतेस गं, तू फार चिडचिड झाली आहेस" असं आजूबाजूच्यांकडून ऐकायला मिळतं. आणि ह्या सगळ्यांमधून मला तर घरात कोणी समजूनच घेत नाही, मी सगळ्यांसाठी सगळं करते आणि मला कोणी समजून घेत नाही, हा जो न्यूनगंड आहे तो त्या स्त्रीच्या मनामध्ये तयार होते आणि त्यामुळे भूतकाळातील गोष्टी आठवणे, त्यावर सारखा-सारखा विचार करत बसणे, हाही देखील त्यांना त्रास जाणवतात. आणि ह्या सगळ्यांमधून पदरी पडते ती निराशा.
त्यामुळे नेहमी उदास वाटणे, निराश वाटणे ह्यासारखी कंप्लेंट्स देखील मेनोपॉजमध्ये बऱ्याच लेडीजला जाणवत असते. काही सिम्प्टम्स हे लाईफस्टाईल रिलेटेड सुद्धा असतात. म्हणजे ह्याच काळामध्ये आपली लाईफस्टाईल थोडी चेंज व्हायला लागते. मुले मोठे होतात, त्यामुळे एक वेळ निर्माण होतो आणि त्या वेळेमध्ये एक पोकळी निर्माण होते. तसेच ज्या नोकरदार स्त्रिया असतात, त्यांची रिटायरमेंट देखील ह्याच काळात होते. त्यामुळे भरपूर वेळ रिकामा राहतो आणि लाईफस्टाईल चेंज होते. तसेच ह्या काळामध्ये ह्या लेडीजचे आधारस्तंभ जे असतात, म्हणजे त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा असे जे जवळचे माणसं असतात, त्यांचा देखील वृद्धापकाळ जवळ आल्यामुळे त्यांचे ते आधारस्तंभ ढासळायला लागतात आणि त्यामुळे देखील एक प्रेशर यायला लागतं. त्याचबरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीज, संधिवात ह्यासारख्या सगळ्या आजारांनी देखील 40शीत अगदी थैमान घातलेलं असतं. त्यामुळे ह्यासारखे आजार, त्याच्या तपासण्या, त्याची ट्रीटमेंट ह्या सगळ्यांचं देखील मनावर एक दडपण आलेलं असतं. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यावर देखील मेनोपॉजचा परिणाम होतो. जसे की मेनोपॉजमुळे सेक्शुअल डिझायर कमी होते, तसेच संबंध ठेवताना कोरडेपणा जाणवतो आणि त्यामुळे त्रास होतो. क्वचित प्रसंगी ब्लीडिंग देखील होऊ शकतं. त्याचबरोबर जर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं नसेल, तर ह्या अनियमित पिरियड्स येण्यामुळे गर्भधारणेविषयी एक भीती मनात राहते. हे सगळे सिम्प्टम्स जे असतात मेनोपॉजचे, ते ह्या काळात आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. आता प्रत्येकामध्ये हा काळ एवढाच असतो का? तर नाही. कोणाकोणामध्ये हे सिम्प्टम्स अगदी 1 वर्ष किंवा 6 महिनेपर्यंत जाणवतात आणि नंतर लगेच मेनोपॉज होऊन जातो. तर कुणामध्ये हे सिम्प्टम्स 3 ते 4 वर्ष प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे थोडा बहुत त्रास हा प्रत्येकाला जाणवत असतो. आता ह्यासाठी नेमकं कुठल्या तपासण्या करायच्या किंवा ह्यासाठी नैसर्गिक उपाययोजना काय कराव्या, ह्यासाठी आपली शरीराची आणि मानसिक तयारी कशी करायची, हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघू. मेनोपॉजशी रिलेटेड काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करा आणि नेक्स्ट पार्टसाठी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.